ओम शांती. 10 जून 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ध्येयाला सदैव समोर ठेवा तर दैवी गुण येत जातील. आता आपली काळजी घ्यायची आहे. आसुरी गुणांना काढून दैवी गुण धारण करायचे आहेत. प्रश्न आहे, आयुष्यमान भवचे वरदान मिळालेले असताना देखील दीर्घ आयुष्य होण्यासाठी कोणती मेहनत करायची आहे? उत्तर आहे, दीर्घ आयुष्य होण्यासाठी तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याची मेहनत करा. जितकी बाबांची आठवण कराल तितके सतोप्रधान बनाल आणि आयुष्य वाढेल. मग मृत्यूचे भय निघून जाईल. आठवणीमुळे दुःख दूर होतील. तुम्ही फूल बनाल. आठवणीमध्येच गुप्त कमाई आहे. आठवणीमुळे पापे नष्ट होतात. आत्मा हलकी होते. आयुष्य वाढते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, महान आत्मा बनण्यासाठी ज्या काही अपवित्र वाईट सवयी आहेत त्या नष्ट करायच्या आहेत. दुःख देणे, भांडणतंटा करणे ही सर्व अपवित्र कामे आहेत जी तुम्हाला करायची नाही आहेत. स्वतःला राजतिलक देण्यासाठी अधिकारी अर्थात पात्र बनायचे आहे. दुसरी पॉईंट आहे, बुद्धीला सर्व गोरखधंद्यामधून, देहधारींमधून काढून सुगंधित फूल बनायचे आहे. गुप्त कमाई जमा करण्यासाठी चालता फिरता अशरीरी राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आजची वरदान आहे, आपल्या शुभचिंतनाच्या शक्तीद्वारे आत्म्यांना चिंतामुक्त बनविणारे शुभचिंतक मनी भवा. स्पष्टीकरण आहे, आजच्या विश्वामध्ये सर्व आत्मे चिंतामणी अर्थात चिंता करणारे आहेत. त्या चिंतामणींना तुम्ही शुभचिंतक मनी आपल्या शुभचिंतनाच्या शक्तीद्वारे परिवर्तन करू शकता. जशी सूर्याची किरणे दूरपर्यंतचा अंधार नाहीसा करतात, तसे तुम्हा शुभचिंतक मनाची शुभसंकल्परूपी चमक अथवा किरणे विश्वामध्ये चोहोबाजूला पसरत आहेत. म्हणून समजतात की कोणती तरी स्पिरिच्युअल लाईट अर्थात आध्यात्मिक शक्ती गुप्त रूपामध्ये आपले कार्य करत आहे. ही टचिंग अर्थात जाणीव आता होऊ लागली आहे. शेवटी शोधत शोधत स्थानावर पोचतील. स्लोगन आहे, बाप दादांच्या डायरेक्शनला स्पष्टपणे कॅच करण्यासाठी मन बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.